नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. दुपारचे 3 वाजतायत. पाहुयात आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. रुपाली चाकणकरांना राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष पदावरून लवकरच हटवण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती. रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यावर पक्षाचं एकमत झाल्याची माहिती. AIचा जमाना आहे, जिरवळ हे गरीब आहेत, व्हिडिओ खरा आहे की खोटा हे सत्यता तपासावी लागेल, आमदार गोपीचंद पडळकरांचं वक्तव्य. अशोक खरातवर 10वा गुन्हा दाखल. खरातनं भीती दाखवून 4 ते 5 कोटी रुपयांची केली फसवणूक. श्रीरामनवमी निमित्त बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहरादेवी येथे भक्तांची मोठी गर्दी. संत सेवालाल महाराज तसंच जगदंबा देवी मंदिर येथे दर्शन घेण्याकरिता आणि नवस फेडण्याकरिता देशभरातून मोठ्या संख्येनं भाविक पोहरादेवीत दाखल. शिर्डी साई मंदिरात राम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात पार. चांदीच्या पाण्यात प्रभू रामचंद्रांची प्रतिमा ठेवून राम जन्माचं स्वागत. बुलढाण्यातील खामगावमधील सुटाळा बुद्रुक येथे भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह सोहळा. आकर्षक विद्युत रोषणाईनं सजलेल्या शिवमंदिरात हा सोहळा भाविकांच्या उपस्थितीत संपन्न. भंडाऱ्यात जय श्रीरामच्या जयघोषात राम जन्मोत्सव सोहळा. भाविकांची सकाळपासून दर्शनासाठी मोठी गर्दी. अमरावतीतील मोर्शी नगर परिषदेत सतीश डफाळे यांची बिनविरोध निवड. राष्ट्रवादीची ताकद वाढली. मीरा भाईंदरमध्ये आगीचं तांडव. 4 ते 5 इमारती आगीच्या विळख्यात. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक घटनास्थळी. कोणतीही हलगर्जी सहन केली जाणार नाही, सरनाईकांचं वक्तव्य. सांगलीत लाल मिरचीचे दर गगनाला भिडले. 100 ते 300 रुपये किलो असणाऱ्या मिरचीच्या दरात दुपटीनं वाढ. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.